श्री संत शिरोमणी भगवान नारायणगिरीजी महाराज खुद्द यांच्या अमृतवाणीतून झालेले धडाकेबाज हजारो कीर्तन व प्रवचनाच्या ओरिजिनल कॅसेट, सीडी, व्हीसीडी, MP3, DVD मिळण्याचे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण. पेन ड्राईव्ह व मेमरी कार्ड भरून मिळेल. श्री संत सद्गुरू नारायणगिरीजी अगरबत्ती, प्रेमकुमार, वैजापूर. मोबाईल नंबर 9765150088. देवाला हिशोबाप्रमाणे वागावं लागतं. जिथं आमचे संत महात्मे त्याला विचारित असतात. संत कोर्ट आहे, संतांच्या कोर्टात देवाला उभा राहावं लागतं हात जोडून. तुम्हाला संत म्हणजे नुसते भाकरे वाटलं, भाकरे भाकरे भाकरी खायला घातलं की बा झाला संत. बस संत भाकरे नसतात. संताच्या पुढं देव हात जोडून असतो. संतांची सेवा करतो ना हो. संत सेवेसी अंग चोरी, त्याचे पूर्वज नरकवारी, त्याचे पूर्वज नरकवारी, त्याचे पूर्वज नरकवारी. उरालावी ऊर आळंगिता कांता, संतासी भेटता अंग चोरी. जाता तर्क्या तर्कवे ना बोधू, जाता तर्क्या तर्कवे ना बोधू. जासी निजानंदी आनंदू, जासी निजानंदी आनंदू. जासी परमानंदी उद्भोग, परमानंदी उद्भोग. ऐसे देशियाने भेटत तिथे साधू, हो भेटत नाहीत. भेटतात ते लुटारू भेटतात. आणि तुम्हाला रात्री अपरात्री चोरांनी लुटण्यापेक्षा साधू लुटून नेतात. बरे ना दगडापेक्षा भेटलो. तेवढंच पुण्य लागलं. रात्री चोर लुटतो, हाड मोडतो, कमरात लाता घालीत असतो, कमरेचे तिजोरीची किल्ली काढतो. त्यात गबेस देतात. सुरा जवळ आहे तर गबेस नाही तर बघितलं हा सुरा काढ किल्ली तिजोरीची विकून देतो. त्याच्या समक्ष तिजोरी उघडतो. एक सुरा उगारलेला असतो एका हाताने. जग अशाच आहे. आणि हे झाले चोर, डाकेखोर. संत दिवसा लुटतात. हे हजारो लाखो रुपये लुटतात. काय तुम्ही आमच्याकडे काय बघता, काय येता, काय कीर्तन ऐकता काय. गंगाधर महाराजांच्या मी फसलेला मनुष्य तुमच्या नादी लागला.
चंद्रामृत सुखे सेववेल रवी आस्ता दाता धरवेल माया हेरा सागर तरवेला हरिच्या साधूची भेटी न होईल साधू दिसणार नाही राजा. दर्शन अवघड आहे. दर्शन ज्यांचं दर्शन साधू म्हणून घेता तुम्ही त्याच्यात पाप वाढतंय. पाप त्याच्याकडून पाऊस गेला. तुमच्या भलत्याला संत म्हटले, भलत्यांची पूजा केली, भलत्याला डोक्यावर घेऊन नाचलं आणि खऱ्या संताला लाथाडलं. खऱ्या संताला लाथाडलेलं पाप नाहीये का? खोट्याला डोक्यावर घेऊन नाचले हे पुण्य आहे का? संताची भेट होणे इतके भाग्यवान आहे का तुम्ही? कसलं पुण्य आहे तुमच्या जवळ? संत देवाला भेटायला अवघड आहे. ते तुम्हाला ना आम्हाला भेटतो. तुम्ही आम्ही एकच. गंगागीर महाराज इथं जवळ आहेत. लंगोटे लावलेले फिरले तुमच्या करता. 4 पैसे दिले नाही या गावानं. तिथं एवढं काम चालू आहे. दिले की 4 पैसे? एखादा लुटारू संत येते उद्या रात्री कीर्तन केलं का नाही? एक गाडी बैलगाडी, एका बैलाची गाडी नाही तर 2 बैलाची गाडी, त्याच्यात एक बाई 2 माणसं. बाईचं कीर्तन. बाईचं कीर्तन म्हटलं की सरपंच पहिला तिथं जाऊन बसतो. महाराज आला तर सरपंच मला 12 वर्षात भेटलेला नाही. इथला सरपंच कुठे सरपंच आहे कधी? त्यांना विचारून मला कधी भेटले. बाई आलं की बस. काय बाई कुणीकडे हरिभक्त पारायण. गयाबाई, सीताबाई, मालनबाई, मीराबाई, हिराबाई, जानाबाई कीर्तन करता आपण. आज तुमचं कीर्तन. कीर्तनाचे बिदागी खाय प्यायला सगळं द्यायचं. स्वयंपाक करून जेवतात ते. नाही तर कोणाच्या पाटलाच्या घरी नेलं तरी ठीक आहे. मग कीर्तन करतात. काही गावाले कोणी प्रमुख असतो तो देतो काय. त्याला काय गावाच्या धोरणात द्यायचं असेल ते देत असेल. कीर्तन झालं म्हणजे परात फिरती. परात बसलेल्या समाजात परात फिरत. परातीत वळणी टाकतात. वळणी हे कीर्तनावर पैसे कमवायचे धंदे. तो मस्कीचा माणूस माझ्याकडे बघतो राग राग. तुम्ही लोकांनी ओळखलं नाही हो. आम्ही आयुष्य खर्च केलं तुमच्याकडे. तुमच्याकडून 1 पै आम्ही घेतले नाही. तुम्ही दिले नाही, मी घेतले नाही. बेटा फार काम होतं. फार काम होतं बेटामध्ये. मला नाही करता आलं. आता आमचं कथा कीर्तन म्हणजे तिकडे तर रोज भोजन. त्या गावाल्याचं खंड तिथं जिरत होतं. एक कीर्तन केलं म्हणजे 10,000 लोक जेवायला. काय काय गावाला वर्गणी मागता? कसला पैसा मागता? 1 सप्ताह गेला म्हणजे कोटीवर गेला. कोटीवर सप्ताह गेला. आम्ही कुठे फिरवून कोणाला मागावं द्या आम्हाला भेटायला. आम्ही पै मागितले नाही. पायाच्या दक्षिणेवरती तर आम्ही जे काय करायचं ते केलं. मी स्वतः पायाच्या दक्षिणेवर. तो हा समाज आहे. मी आजारी
काल बळजबरीनं काम केलं, आज सकाळी कीर्तन करून जाऊ म्हटलं या गावच्या लोकांना. त्यांनी 11 सव्वा 11 वाजले तरी कीर्तन कोणाचं करून घेतलं. पण त्यांचं काही, आमची माणसं आहे तिथं, आमच्या माणसाला बेटाची माणसं आहे ती. मग बेटाच्या माणसाने मला होत नाही, मग बेटाच्या माणसाने कीर्तन करू नये म्हणजे हे कोणतं काय, कशाचं कापूस वाढ झालंय. तुम्ही आम्हाला जर मारायला बसलेले आहात, काय करायचं आम्हाला कापूस वाढगाव, काय करायचं हो, आम्हाला होत नाही ना. आणि तुमच्याजवळ एवढाही विचार नसावा, महाराजाला नाही उभा राहता येत. झालं रात्री ते न होणार, पण रात्री कवायला झालं एवढं तेवढं. आज होत नाही तर सकाळी आणि नको होतं गो बघायला. काय गाव, काय गाव आहे बघायला. आणि म्हणून माझा तुम्हाला नमस्कार नमस्कार. काल्याचं कीर्तन झालं, कीर्तन चाल झाली का? नाही चाल नाही झाली का? चुरा चुरा कर माखन दिखावत मोहे
प्रमाणे महाराजांच्या मातोश्रीच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं काल एकादशी कालची एकादशी गीता जयंती, गीतेचा जन्म झाला. म्हणजे याच महिन्यात कौरव पांडवाचं युद्ध झालं कुरुक्षेत्रावर. कारण की युद्धभूमीवर गीता निर्माण झाली. आणि गीता काल, गीता जयंती म्हणजे काल जन्मली गीता. ती कुरुक्षेत्रात युद्धभूमीवर आहे. म्हणजे याच महिन्यात कौरव पांडवांचं कुरुक्षेत्रावर युद्ध झालं. मातोश्रींची काल पुण्यतिथी, आज काल्याचा प्रसंग.
सालाबाद प्रमाणे कापूस वाडगाव या गावी काल फार मंडळी आली, आजही पण आपण बहुसंख्येनं आज फार जमलेले आहात. आतापर्यंतचा सगळा कार्यक्रमच झाला कीर्तनाचा. जे बोललो आपण ते बेटाच्या संबंधाने, कथा कीर्तनाच्या संबंधानं, सप्ताहाच्या संबंधानं, महाराजांच्या संबंधानं बोललो. हा सगळा विषय आमचा कीर्तनातलाच आहे. आणि आता वेळ फार झालेला, 1 वाजायला आलाय. मी लवकरच आलेलो. किती वाजता आलोय? 11:15 आलोय मी. 11:15 ते 12:15 1 तास, 1.25 तास झाले. मला उभं राहता येत नाही, बोलता येत नाही, माझ्या तोंडाला कोरड पडते. पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पाडणं मला अवघड आहे. बेटाची सुधारणा आर्यम वाणी साहेब केला परमार्थ झाला, हा असा झाला. समाजाला पटला न पटला, आवडला न आवडला, जे चांगलं असेल ते घ्या, चांगलं नसेल ते टाकून द्या. यदत्र सौष्ठवम किंचित तद्गुरुरेव मे नहीं, यदत्र असौष्ठवम किंचित तद ममैव गुरोर नहीं. चांगले सद्गुरु गंगागिरी महाराजांचे. चुका असतील, ओंगळवानं काही घडला असेल, तो दोष आमचा आहे. गंगागिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं. बेटाची माझा संबंध नाही, बेटाशी माझा संबंध नाहीये. बेटाला ट्रस्टीने बेट सांभाळावा. सगळ्या ट्रस्टीच्या स्वाधीन केलेले माझ्या स्वाधीन काही नाही. पैसा नाही, दिडकी नाही, दमडी नाही, जमीन नाही, शेती नाही, उत्पन्न नाही, धान्य नाही, काही नाही, काही नाही. तिथं असलो तो तत्कूर भाकरी गंगागिरी महाराजांचा प्रसाद खातो. बाकी दुनियेत फिरतो मी, खातो, दुनियेत फिरतो. दुनियेचा आणि माझा फार मोठा संबंध आहे. दुनियेच्या सहकार्यानं मला जगामध्ये फार गोष्टी करता आल्या. या जगाला द्यावे तेवढे धन्यवाद, थोडे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुमच्या संगतीनं परमार्थ घडला, तुमच्या संगतीनं पैशाच्या संबंधानं व्यवहार घडला. बेटाचे ट्रस्टीच्या स्वाधीन बेट आहे, पंढरीच्या ट्रस्टीच्या स्वाधीन पंढरपूर आहे, बेटाच्या ट्रस्टीच्या स्वाधीन आळंदीची जमीन आहे. आणि सगळ्या ट्रस्टीच्या स्वाधीन आहे. माझा अर्थार्थी काही संबंध नाही आहे. फार तर त्या 10 मध्ये मी एक सही करणारा असेल एवढंच. ते माझ्या ठिकाणी दुसरा आज कोणी माणूस जर असेल, माझ्या ठिकाणी दुसरा माणूस, माझी जागा त्याला द्यायला मी तयार आहे. आणि मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेऊन, हरी विठ्ठल, जिथं मला आयुष्याचे 4 दिवस, आता दिवस 4 केले मेले, आयुष्याचे 4 दिवस आता निश्चिंतेने पावलो विसावा. निश्चिंतेने पावलो विसावा.
कृतार्थ आहे फक्त परमेश्वराचं भजन भजन करायचं आयुष्यभर जन्मभर सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा देता समाधान समाधान तेने सदा देता समाधान सर्व दुःख जातो सर्व दुःख जातो सर्व सुख जादू सर्व अलंकार सर्व सुख जादू सर्व अलंकार सर्व सुख जादू सर्व अलंकार याच बोधावरच्या गवळणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात भगवान कृष्ण आहे गवळणी आहेत तिथं गवळणी सामान्य स्त्रिया नाहीत कृष्ण हे काही सामान्य मनुष्य नाहीये कृष्ण आणि गवळणीचा काही एक अपूर्व योग आहे अपूर्व योग आहे गवळणी करणार नाहीत कृष्णही करणार नाही साधू संतांना कळला साधू संतांनी अभंग गायले ते अभंग म्हणतो फक्त आपण अभंग म्हणणं सुद्धा चांगलं आहे नका का कळेना कळायला अधिकार नाहीये गवळणी कुठलं कळायला काय अधिकार आहे का राजा काय इतका हिडीस फिडीस माणूस आहे हा गवळणी कळण्याची लायकी नाही माणसाची काय सांगावं तुम्हाला शुकाचार्य एवढा दृष्टांत सांगतो जय विठ्ठल करून मला उभं राहता येईना बोलता येईना मला तुम्ही सुद्धा उन्हात फार वेळ बसलात आता गावकऱ्याला काही शक्तीच नाहीये तशी एवढ्याला सावली कशी करणार केले असतील मी समाजाला जाणीव असेल आणि नसेल आम्ही परमेश्वराची सेवा केली तुम्हाला जाणीव असले तरी ठीक आहे नसली तरी ठीक आहे आज अंता जनार्दन परीक्षित राजा होता
द्रष्टा सांगतो जय विठ्ठल करतो. राजा शिकारीला गेला, कोणी एक ऋषी बसले होते ध्यान करीत. ऋषीचा आश्रम जवळ कोणी ते एक साप मारून टाकलेला. परीक्षिती राजा मोठा चांगला राजा आहे. काय बुद्धी होईल ना, पुढं जसं घडून यायचं असेल तसं बुद्धी होते. राजा जवळून चालला, ऋषी ध्यानस्थ आहे, जवळपास कोणी नाही. बाणाच्या टोकानं साप उचलला आणि त्या ऋषीच्या गळ्यात दिला अडकून. परीक्षित राजा आहे, फार विचारी, पण बघा बुद्धी कशी झाली. पोरं खेळत होते, त्या पोराचा ज्याच्या गळ्यात साप घातला त्या ग्रस्ताच्या मुलाला कळलं, माझ्या बापाच्या गळ्यात कोणी साप घातला. आला, साप काढून टाकला, शाप दिला, ज्या कोणी माझ्या बापाच्या गळ्यात साप घातला तो 7 दिवसात मरेल, सर्पदंशानं मरेल. ऋषीचे शाप होते. हल्ली कलियुग आहे, हल्ली शाप लागत नाही. शाप लागत नाही गोष्ट खरी आहे. या वेळेला एखादी तपस्वी असेल, तपस्व्या जर तपस्याचं पुण्य असेल तर शाप कसा लागणार नाही. तपश्चर्या घडत नाही, पुण्य घडत नाही म्हणून शाप लागत नाही. याही युगामध्ये जर एखादा तपस्वी असेल, पुण्यात्मा पुण्याचं आचरण करणारा असेल, त्या पुण्याच्या शक्तीनं शब्द व्यर्थ कसे जातील. तुमच्या आमचे होणार नाही, शक्ती नाहीये. शापाद पिशाराद. राजाला जाऊन सांगितलं, असा शाप आहे तुम्हाला. मरण ऐकल्यावर कुठं गोड लागत असतो संसार. मरण नाही म्हणून धूमधडाक्यानं राम तडाख्यानं पुढच्या क्षणाला मरायचं, तर या क्षणाला चैनीत असतो. मरण कळल्यावरच मग सगळं निरस तुच्छ फिका आहे सगळं. मरण कळल्यावर काय बोलत. कोण मला मृत्यूतून सोडवणार. फिरता फिरता शुकाचार्य आले, नमस्कार केला. 7 दिवसात सर्पदंशानं माझा मृत्यू आहे, त्या मृत्यूतून सोडू शकाल. बैस माझ्या पुढं. भागवत सुरू केलं सांगायला. 7व्या दिवशी विचारलं, का रे आज तुझं मरण नाही, मरतो का. मरण माझे मरून गेले, माझा गेले आम्हाला, माझा गेले आम्हाला. हे शुकाचार्य परमार्थ आहे. परमार्थ नुसता पोट भरायचा धंदा नाहीये.
आता आपल्याजवळ शक्ती नसेल, नाही इलाज आहे, सगळ्याच असेच आहेत आपल्यासारखं असं नाही समजावं. आज एखादा जर खडतर तपस्वी असेल, तपश्चर्येची शक्ती का नाही त्याजवळ? काही काळ निघून गेला, बोलू नये. काही काळ गेला, विषय सोडून देतो. तात्पर्य पुढं बसवलं, भागवत ग्रंथ श्रवण केला. शुकाचार्याने विचारला, आज तुझा मृत्यूचा दिवस आहे. त्यांनी सांगितलं, महाराज आता कशाचा मृत्यू? मृत्यू मला मारू शकत नाही, काळ मला मारू शकत नाही. ही अवस्था प्राप्त करून घेणं म्हणजे परमार्थ आहे. नुसता लोकांच्या भाकरी खायचा परमार्थ आहे काय? भाकरी कुठं मिळत नाहीत, कोणाला मिळत नाहीत. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत पोटाला चारा खातातच ना सगळे. काहीच्या काही. कारण कोण आहे मारणारा? तुका म्हणे, काळ आता करुणा शके फळ, करुणा शके फळ, आता करुणा शके फळ. काय मरण? कसला मृत्यू? कोण मृत्यू? कुठे आहे मृत्यू? कोण काळ आहे? कुठे आहे? समोर उभा राहू शकत नाही. मारतोय कशाचा? तो परमार्थ आहे हा. आम्ही आपला भाकरीवारीच घालवला, आता काय करता? आरुरोहाद्भुतम ग्रहम तदोत्तान पदो पुत्रो. आरुरुक्षोर अद्भुत ग्रहम. अद्भुत ग्रह म्हणजे अद्भुत विमान. विमान अद्भुत आहे घर ते विमान म्हणजे. विमानात बसून गेला. गेला तो विमाने बैसोनिया. म्हणे रामेश्वर सगळा पुसोनी. गेला तो विमाने बैसोनिया. परमार्थ कशाचा? कोणता परमार्थ करतो आम्ही? तुमच्या भाकरी खाल्ल्यानं तर आमचं बेकार काम झालं. बेकार. भाकरी नसता खाल्ल्या तर बरोबर बोलू तसंच घडलं असतं. बरोबर मी बोलेल तसं घडलं असतं. आम्ही तुमच्यात फिरलो, तुमच्या संगतीत राहिलो. तुमच्या संगतीचे सगळे गुण आले आमच्यात. लबाडी आली, खोटेपणा आला. परमार्थ जसा घडावा तसा नाही. मग तुम्ही आम्ही सारखे म्हटल्यावर तुमचा शब्द चालत नाही. तुमच्या संगतीला आम्ही आमचा शब्द कसा चालेल?
त्याला कारण संगती तुमचे. हे कथा कीर्तन करतोय आम्ही परमार्थ करतोय, शब्द वाया जाईल म्हणजे. माझ्या पुढे येऊन उभा राहावर कोणतरी, आता त्याला शाप देतो, शाप. या कोणी बघ बघ अनुभव घ्यायचा असेल तर कोणी येऊन तो बरं. तुम्ही सांगा तुमच्या तोंडात कोणता शाप देऊ. घडणार नाही असं कसं नाही. फार नाही, काहीतरी पुण्य घडतेच आहे आमच्याकडे. बोलू नये, बोललं की बेकार काम झालं. बोललं की पुण्यही नष्ट होत असते. पुण्यही करावी, बोलू नये. पाप केलं तर पाप बोलावं. त्याला फार वाईट झालं. एक ग्रस्त मला नेहमी येऊन भेटत, महाराज मी एक गाय मारली हो, मी एक गाय मारली, त्या पापातून मला सोडवा. एक माणूस तुम्हाला गाय मारली हो मी, विनाकारण गाय मारली हो. दगडानं गाय मार, माझ्याकडून पाप झालं. आता कळत आहे, आता येतो तो, मला या पापातून सोडवा. ब्रह्महत्या सुरापानम स्तेयं गुरुवांगनागमः महांति पातकान्याहुस् तत्संसर्गी च पंचमः. गो हत्या करू नये, ब्राह्मण हत्या करू नये, कोणतीच हत्या करू नये. कोणाही जीवाचा नगरो मत्सर, कोणाही जीवाचा नगरो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सोडून देतो विषय, गुणात बसलाय तुम्ही. 1 वाजलाय, वाजला गाव 1, सव्वा झाला. तर अतिरेक झाला, याला कळस झाला असं सुद्धा म्हणतात. मग आता इथं ठेवून देऊ का, करू दे विठ्ठल. हा नाही ना, मागच्याला पुसत दे. सव्वा झाला हो, असं काय करता. विषय सोडून देतो. गोकुळच्या आगवळणी गाई गोपाळ यमुनेच्या तटी, पाणी आम्ही रोमी जगले, रेणू चौकुरा घेणती माळवंती. गोपिकाच्या कामातुरा नारी, विवाळा ते देखावया हारी. 12-16 मिळून परस्परी. गोपी गवळणी स्त्रिया आहेत. कृष्ण भगवान त्याच्या खांद्यावर बसलेल्या डोक्यावर साध्या स्त्री आहेत त्या.
कृष्ण बावळट आहे. युद्धामध्ये अर्जुनाच्या रथाचे घोडे हाकितोय. 18 अक्षयविणी सैन्यातून अर्जुनाला जाणं काय केलंय? युद्धातून पार पाडलं युद्धाने, त्याला यशस्वी केलंय. हा कृष्ण म्हणजे काय गंमत आहे. हा बाळपणी कृष्ण गोळणीत खेळतोय. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी गमाजा खेळे अंगणी गमाजा खेळे. लटकाच घेताळ लटकाच घेताळ गोकुळ जाणारे. काय गवळणी कोणा एका प्रसंगाला कृष्ण मोठा झालाय, गोकुळातून कुठेतरी गेलाय. या गोकुळातल्या गवळणी मोठ्या झाल्या. कुठेतरी एका तीर्थावर स्नानाला गवळणी गेल्या. तिथं कृष्ण आला आणि एकमेकाची गाठ भेट झाली. कृष्णाला वाटलं की या गोकुळच्या गवळणी माझं बालपणी यांच्यात गेलंय आणि मी यांच्या फार खोड्या केल्यात आहे बालपणी. आणि त्या बालपणच्या खोड्या यांना माहित आहेत. पण तेवढंच माहित आहे, पण मी कोण आहे आज, काय आहे मी, कृष्ण म्हणजे काय आज. मोठमोठ्याले काम केले तुम्ही. कंसाला मारलंय, जरासंधा सारख्यांचा बेत पाहिलाय. चाणूर हे मल्ल ठोकले ते धरून. गुरुपुत्र मेलेला गंगेत गेला, तिकडेच बुडून मेला. सांदीपनी गुरुकडे गेले विद्याभ्यास शिकायला. त्या गुरुपत्नीला माहित होत हा कृष्ण चमत्कारिक आहे, काय करेल याचा नियमच नाही. तिने सांगितलं कृष्णा रे माझा मुलगा नदीत बुडून मेला रे, तेवढा आणून दे रे. तर गुरुपत्नी आहे, प्रार्थना केली, मेलेला गुरुपुत्र आणून दिला मला. साधी गोष्ट आहे. मृत गुरुपुत्र आणला, जेने म्या पवाळा केला गंधर्वासी, कालिंदीचे हृदय शल्य फिडिले. काय इंद्र काय कोपरा, पाऊस काय पाडतो शिलाधार. घाबरले यादव. सांगितलं अरे या इकडे या, माझ्या मागे या. हा गोवर्धन उचलावर काय म्हणे, हा गोकुळ राखलं. काय काम केले ते या गोळणीला माहित नाही. आणि या गोळणी मला आता भेटल्या म्हणजे काय म्हणतील, काय कृष्णा आमचं लोणी चोरून खाल्लं ना तू, तर त्यांना आपला पुरुषार्थ केला की मी कोण आहे. पुरुषार्थ सांगितलं ए गोळणीनं, मी येऊ केलं, मी तेऊ केलं, मी असा आहे, मी तसा आहे. माणसानं काही केलं ना पुरुषार्थ लोकाला सांगावा असं वाटतं.
दुसऱ्यानं का केलेलं असं ना ते मी केलं म्हणून. भूषण फार आवडतं मोठेपणा. तसा आता या गवळीत माझं बालपण आणि माझ्याकडे काहीतरी दृष्टीने पाहतील. हे मोठेपणा सांगितलं. ब्रह्मणो ही प्रतिष्ठा ममृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. अगा ब्रह्म या नावा अभिप्राय मी पांडवा. अरे ब्रह्म ज्याला म्हणतात ते ब्रह्म मी आहे. अरे जे काय मोठमोठे नावे सगळे माझे आहेत. आणि मी सर्वज्ञ आहे, मी सर्वशक्तिमान. हे मोठेपणा सांगितलं. मी असा आहे. त्या गोळणींना ऐकून घेतलं आणि सांगितलं, ए कृष्णा जरा तोंडावर कोणा पुढं बोलतोयस तू? ज्याला माहित नसेल त्याला जाऊन सांग तुझा शहाणपणा आणि मोठेपणा. आम्हाला सांगतो आम्ही तुला अंगा खांद्यावर खेळवलंय आणि तुझा मोठेपणा आम्हाला सांगतोय. अरे तू, अरे आमच्या इथं चुरा चुरा कर माखन खाया. चुरा चुरा कर माखन खाया. गौलनितानंद कुमार कन्हैया. काही बराई दिखावत हो, काही बराई दिखावत हो. बा 1:30 वाजला. आता असं काय करतो तुम्ही? उन्हात बसलाय ना. सावलीला कीर्तन करू करून तुमचा कळवळा घेऊ घेऊ बेजार झालोय. तुमचं ऊन कुठं घेतो मी? फक्त कळवळा घेतोय तुमचा. तसेच उन्हात तापताय. 1:30 वाजला. ठेवून देतो. हा खोड्या करतोय. त्रासला गोळून आगे यशोदे यशोदे कृष्णाला सांगा हरीला सांगा गोकुळे झाले झाले. माझी आता बसायची पाळी आली. हा जय विठ्ठल करतो. हा त्रासल्या गवळणी यशोदेच्या खोड्या. आई सांगून शिकून दमली हो. खोड्या नको करू माझ्या बाबा. खोड्या नको करू माझ्या बाबा. खोड्या नको करू माझ्या बाबा. माझ्या बाबा.
कशाचा थांबतो कशाचा राहतो. गवळणीच्या तक्रारी यशोदेच्या खोड्या. त्रासली यशोदा कृष्णा. गावात सुद्धा वागत नाही कृष्णा. शाळेत जा गाई राखायला. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल राणा. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल राणा. काना ढवळे गेले रे काना पवनी गेले. अरे तुम्ही गाया गोपाल राणा. अरे तुम्ही गाया गोपाल राणा. गाई चालतात खेळू लागले दमले. 12 वाजता 1:30 वाजला आता. किती वेळ कीर्तन झालं? 2.5 तास कीर्तन झालं. जास्त झालं. रात्री असत आताही असत. हा पंक्ती धरा प्रसाद घ्या घरी जा सुखात मजेत आनंदात राहा. बेटात 1 तारीख 1 जानेवारी 2003 बुधवार रात्री कीर्तन पेटात. पुण्यतिथी महाराजांची. तारीख 2 जानेवारी गुरुवार सकाळी बेटात काला अमावास्या. या सुखी राहा मजेत राहा. येऊ नका हो येऊ नका. खेळू लागले दमले. अगदी आनंद. गवळणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दर्शनाला तृप्त झाला. आपण काल्याचा दह्यांनी प्रसाद घेऊन जा. भजन करा तृप्त व्हा सुखी व्हा. खडके सोडी आल्या मोठा जिचा धैकाला गोमटा घ्यारे घ्यारे दहीबा. अमा देतो पंढरनाथ मुदा घेऊन या करी पेंद्या वाटितो सिद्धोरी भानुदास तिथी घात. प्रसाद देतो पंढरीला. कंठी दारू पिऊ नका मांस खाऊ नका. एकादशी करी जा रामकृष्ण हरी म्हणा. सणकावून तणकावून संसार करा. मात्र कधीच मांस खाऊ नये कधीच दारू पिऊ नये. मनुष्य जन्म आहे देवाला स्मरल्याशिवाय मामनुस्मर युद्धेच. स्मरण करा संसार करा सुखी व्हा. तो संसार करायचा म्हणजे दहीहंडी. कंठी धरला कृष्णमणी अवकाशनी प्रकाश. काला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रमे. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादार. सुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाणे. फरक झालं सांगता येते का बघ्या. सुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रमी. विठ्ठला जय जय
Gracias.